नमस्कार मित्रांनो, मी रितेश चव्हाण. आयडियल करिअर पॉईंटमध्ये आपले स्वागत आहे. तर आज आपण बघणार आहे नीट ॲडमिशन 2026साठी तहसील कार्यालयातून लागणारे डॉक्युमेंट्स. तर आपल्याला कोणत्या कोणत्या प्रकारचे डॉक्युमेंट लागत आहे तहसील कार्यालयातून ॲडमिशनसाठी, त्याविषयी आपण माहिती बघणार आहोत. तर सर्वप्रथम आपल्या आयडियल करिअर पॉईंटविषयी. आयडियल करिअर पॉईंट हे संभाजीनगरमधील वैद्यकीय प्रवेश मार्गदर्शनातील एक अग्रगण्य नाव आहे. आम्ही विद्यार्थ्यांना नीट UG प्रवेश प्रक्रियेच्या प्रत्येक टप्प्यावर मदत करतो. त्यानंतर कागदपत्राचे महत्त्व. आपण जे 85 स्टेट कोटा महाराष्ट्रामधून आपले नीट थ्रू ॲडमिशन करणार आहोत, त्यामध्ये महाराष्ट्रातील शासकीय आणि खाजगी वैद्यकीय महाविद्यालयामध्ये 85% जागा या राज्य कोट्यासाठी राखीव असतात. या जागावर प्रवेश मिळवण्यासाठी तहसील कार्यालयाकडून मिळालेली कागदपत्रे अनिवार्य आहेत. लक्षात ठेवा, कागदपत्रामध्ये त्रुटी असल्यास तुमचा प्रवेश नाकारला जाऊ शकतो, जरी तुमचे नीट स्कोर चांगले असले तरीही. तर सर्वात प्रथम डॉक्युमेंट आहे राष्ट्रीयत्व, म्हणजे डोमिसाईल आणि नॅशनॅलिटी. हे प्रमाणपत्र तुम्ही महाराष्ट्राचे रहिवासी आणि भारतीय नागरिक असल्याचे सिद्ध करते. डोमिसाईल म्हणजे मागील 15 वर्षाचा रहिवास पुरावा आवश्यक. याच्यासाठी म्हणजे तुम्ही 15 वर्ष या महाराष्ट्रात रहिवास आहात असं त्याच्यातून ग्राह्य धरलं जातं. त्यानंतर नॅशनॅलिटीच्या माध्यमात जन्माचा दाखला किंवा शाळा सोडल्याचा दाखला, हे दोन्ही डॉक्युमेंट काढण्यासाठी हे डॉक्युमेंट लागतात. हे तहसील कार्यालयातून डिजिटल स्वाक्षरीने मिळतं. इथे बघा, एक आपण तिथं नमुना दिलेला आहे, अशा टाईपचं ते लागतं. 1 वर्षासाठी हे उत्पन्नाचे प्रमाणपत्र आहे. सर्वात इम्पॉर्टंट डॉक्युमेंट आदिवासी आणि राष्ट्रीयत्व प्रमाणपत्र. त्यानंतर उत्पन्नाचा दाखला. शैक्षणिक सवलतीसाठी मागील 3 आर्थिक वर्षाच्या उत्पन्नाचा दाखला आवश्यक असतो. त्यानंतर EBC सवलतीसाठी 8 लाखापेक्षा कमी उत्पन्न असल्यास खाजगी महाविद्यालयामध्ये 50% फी सवलत मिळू शकते. त्यानंतर नॉन क्रिमिलियर प्रमाणपत्र मिळवण्यासाठी उत्पन्नाचा दाखला हा मुख्य आधार असतो. आपल्याला जे नॉन क्रिमिलियर लागणार आहे, त्याच्यासाठी आपल्याला पहिले इन्कम सर्टिफिकेट हे काढणे अतिशय आवश्यक असते. त्यानंतर तहसील कार्यालयातून कास्ट सर्टिफिकेट, त्यानंतर कास्ट व्हॅलिडिटी आणि नॉन क्रिमिलियर. राखीव प्रवर्गातील जसे की SC, ST, OBC, VJ, NT विद्यार्थ्यांसाठी तहसीलदाराकडून जारी केलेला दाखला असतो कास्ट सर्टिफिकेट. त्यानंतर कास्ट व्हॅलिडिटी, जातीच्या दाखल्यासोबत जात वैधता प्रमाणपत्र अनिवार्य आहे. हे जे कास्ट व्हॅलिडिटी असतं, हे काढण्याची प्रक्रिया थोडी अवघड असते, त्यामुळे हे शक्यतो 12वीत असतानाच काढून घ्यावे. त्यानंतर नॉन क्रिमिलियर, SC, ST वगळता इतर सर्व मागासवर्गीयांना NCL आवश्यक असते. NCL म्हणजे नॉन क्रिमिलियर. याची वैधता 31 मार्चपर्यंत असणे गरजेचे आहे. त्यानंतर EWS प्रमाणपत्र. खुल्या प्रवर्गातील ज्या विद्यार्थ्यांचे कुटुंबाचे आर्थिक उत्पन्न 8 लाखापेक्षा कमी आहे, त्यांना EWS कोट्यातून 10% आरक्षण मिळते. हे प्रमाणपत्र फक्त तहसीलदाराकडूनच मिळालेलेच ग्राह्य धरले जाते. शैक्षणिक वर्षानुसार याची नूतनीकरण करणे आवश्यक आहे, म्हणजे त्याला अपडेट करावं लागतं. त्यानंतर कागदपत्रे तपासणी यादी. तर कोणते कोणते डॉक्युमेंट आहे? डोमिसाईल 1 नंबर, त्यानंतर इन्कम सर्टिफिकेट, त्यानंतर कास्ट सर्टिफिकेट, त्यानंतर नॉन क्रिमिलियर. हे सगळे मॅन्डेटरी डॉक्युमेंट आहे. अशाच प्रकारच्या व्हिडिओसाठी आमच्या काउन्सिलिंग सेंटरला एकदा व्हिजिट करा किंवा ऑनलाईनसाठी आमच्या व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन करण्यासाठी 9699198605 या नंबरवर कॉल करा किंवा SMS करा. धन्यवाद.